पुरंदर वॉरियर्स आणि लॅपिंग 2 ओव्हरची मॅच होईल, फक्त 2 ओव्हर. चला सामना चालू करून घ्यायचा आहे, महत्वाचा सामना इथे असणार आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. मस्लिंग बॉईज संघाला विनंती असेल आपला कर्णधार पाठवा प्लीज. पुढच्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला सामना चालू करून घ्यायचा आहे सर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आपण पाहतो लॅपिंग 11 हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना मैदानात पाहायला मिळतो. 2 षटकांचा हा सामना असणार आहे. पहिले षटक मार्गस्थ होईल आणि इथे सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु वाईट चेंडू इथे पंचांनी घोषित केलेला आहे आणि नक्कीच अवंतर धावेमध्ये वाढ होईल. आपण पाहतो की लॅपिंग 11 संघ नक्कीच संघाचा श्रीगणेश होताना मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती इथे सेट करा. चला जाऊया सामन्यामध्ये. लॅपिंग 11 संघ बॅटिंग करत असताना आपण मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक आहे महत्वाचं षटक. प्रदीप सर ही सेट करून द्या ना, सेट करून द्या. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय की आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि या चेंडूवरती देखील मैदानावरती पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चौकार 4 धावा. 4 धावे निश्चित हाफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 12 धावा या षटकातील आपण पाहतो की 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे मैदानावरती पाहायला मिळते. लॅपिंग 11 टीम 4 चेंडू मध्ये 12 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत. महत्वाचं षटक आहे. महत्वाच्या षटकामध्ये इथे चला स्पीडअप करा सर, विनंती असेल स्पीडअप करा. भरपूर सामने इथून पुढे खेळायचे. 4 ते 5 सामने आपण खेळवणार आहोत अर्ध्या तासामध्ये. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. 5 चेंडू मध्ये 18 धावांवरती नक्कीच हा संघ पाहायला मिळतोय. लॅपिंग 11 टीम एक उत्कृष्ट प्रकारची बॅटिंग साकारताना मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आपण तुषार बनसोडे यांना पाहूया. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती साकारताना 5 चेंडू मध्ये 16 धावांवरती दमदार खेळी साकारली. 2 चौकार खेळले, 1 षटकार खेळलेला आहे. सुंदर पद्धतीची बॅटिंग. पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा फटका नक्कीच आपण पाहतो. फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार 4 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला तो 22 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतो. लॅपिंग 11 टीम दुसरं षटक मैदानावरती सुरुवात होईल. स्पीडअप करून घ्यायचे. चला स्पीडअप. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रत्येक खेळाडूला स्पीडअप करावं लागेल. वेळ खूप कमी आहे. 2 षटकांची ही लढत आहे. एका बाजूला आपण लॅपिंग 11 संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला पुरंदर वॉरियर्स. जो संघ इथे विजय ठरेल त्या संघाला आपण पाहतो की तो संघ सेमीफायनल मध्ये जाऊन प्रवेश करणार आहे. अजून देखील आपण पाहतो की नॉकआउट पद्धतीचे हे सामने मैदानावरती पाहायला मिळतील. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय वाईट स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय आणि एक अवंतर धावेमध्ये वाढ होईल. वेळ आपल्याकडे कमी आहे. तुम्ही गोलंदाजी चांगल्या पद्धतीची तुम्हाला करावी लागेल. अचूक लेंथ लाईन वरती चेंडू टाकणं खूप महत्त्वाचं असणार आहे.
पुढील चेंडू फटका सुंदर पद्धतीचा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता आणि या चेंडूवरती देखील सिंगल पाहायला मिळाली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाज स्पीडअप करायचे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, विचारपूर्वक गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. दुसरं षटक इथे देखील फ्लिक केलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता, परंतु त्यांनी वेट केला आणि वन बाउन्स नक्कीच हातामध्ये चेंडू घेतला आणि फेकण्याचा इथे प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. आपण पाहतो की धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 25 धाव ऑन दी बोर्ड. 1.2 आतापर्यंत खेळ संपुष्टात आलेला आहे. दुसरं षटक आहे, जर्सी क्रमांक 45 गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. इथे आपण पाहतोय कंपनीचे डायरेक्टर SV पाटील साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपण APL 2026 मध्ये साहेबांचं देखील सहर्षाचं स्वागत करूयात. सर या आणि स्थानपन्न व्हा. तरी ते आपण पाहतो एक सुंदर पद्धतीचा फटका मैदानावरती सजवताना आणि इथे देखील किती काढले, 2 काढले का, 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 27 धावा. 1.3 आतापर्यंत खेळ झालेला आहे मैदानावरती कंप्लीट. इथून पुढे देखील 3 चेंडू शिल्लक आहे, स्पीडअप करायचं आहे. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक उभा नाहीये, चेंडू सीमारेषेच्या दिशेने धावतोय. नक्कीच इथे देखील आपण पाहतो की 1 धाव मैदानावरती कंप्लीट झालेली आहे. या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला आपण लॅपिंग 11 संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण पुरंदर वॉरियर संघ पाहतोय. यानंतर देखील पुढील सामन्याचा देखील नाणेफेक मैदानावरती संपन्न झालेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं पुरंदर रॉयल्स संघ असेल, दुसऱ्या बाजूला ओनेक्स टायर्स संघ पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू ते घोषित केलेला आहे. अवांतर धावेमध्ये देखील मैदानावरती वाढ होईल. धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 29 धाव ऑन दी बोर्ड. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती इथे प्रवीण पुढे पाहायला मिळतोय. आणि इथे देखील आपण पाहतो की फटका नक्की सुंदर पद्धतीचा पाहायला मिळाला. इथे देखील सिंगल पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो, धावाची संधी, परंतु नाहीये. नक्कीच इथे मैदानावरती 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील आणि या षटकातील आपण पाहतो शेवटचा चेंडू मार्ग असतोय. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा प्रवीण पाहायला मिळतोय. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी साकारताना मैदानावरती पाहायला मिळतं. 9 धावा खर्च केलेला आहेत या षटकामध्ये. धावफलकावरती 31 धावा. या षटकातील आपण पाहतो फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू ते मार्ग असतोय. पुढील चेंडू स्विंग अँड मिसची कहाणी, निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे आपण पाहतोय लॅपिंग 11 या संघाने बनवलेले आहेत 31 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. लॅपिंग 11 टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला, त्याचबरोबर पुरंदर वॉरियर्स टीमला देखील विनंती असेल लवकरात लवकर 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. चला, स्पीडअप करून घ्यायचे सर. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचे, कुठल्या प्रकारची मीटिंग न करता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. कर्णधारांना विनंती असेल, इथून पुढे देखील आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, वेळ वाचवा. विजयासाठी आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 32 धावींची गरज असणार आहे मैदानामध्ये पुरंदर वॉरियर्स टीमला. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या लॅपिंग 11 टीम. चला चला, पंच सामना चालू करून घ्यायचे. चला, पटपट क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर देखील आपण पाहतो की 2 सामने आपण खेळणार आहोत नॉकआउटचे आणि त्यानंतर सेमीफायनलचे सामने देखील आपल्याला खेळवायचे. त्यासाठी हा सामना लवकरात लवकर कव्हर करून घ्यायचा आहे, खेळायचा आहे. चला, सामना चालू करून घ्या. पंचांशी वाद घालू नका. चला, विनंती असेल सर, पंचांचे निर्णय अंतिम राहतील. चला, सामना चालू करून घ्यायचा. चला, 32 धावींची गरज असणार आहे मैदानामध्ये. आपण पाहिलं पुरंदर वॉरियर्स या टीमला. चला, सामना चालू करून घ्या. चला, गोलंदाज तुषार, गोलंदाजी मार्कवरती तुषार पाहायला मिळतोय. पहिले षटक घेऊन आलेलं महत्त्वाचं षटक आणि इथे देखील पुढील चेंडू इथे सुरेख पद्धतीने हा चेंडू टाकलेला, कुठल्या प्रकारची धाव नाही. अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी साकारताना तुषार मैदानावरती पाहायला मिळतोय. महत्त्वाचा सामना आहे मित्रांनो. जो संघ विजय ठरेल तो आपण पाहतो की सेमी फायनल मध्ये दाखल होईल. इथे देखील आपण पाहतो की समोर खेळलेला फटका, तिथे यष्ट्या उडवल्या गेल्या, परंतु नंतर देखील यष्ट्याला चेंडू अडलेला आणि नंतर आपण पाहतो गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने तिथे कमबॅक केलं.
आणि नक्कीच या चेंडूवरती देखील सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. एक धावा, 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. एक धाव बनवलेली आहे इथे मैदानावरती पाहायला मिळते धुरंधर वॉरियर्स. इथे देखील आपण पाहतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू खेळलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक तैनात करून ठेवलेला होता आणि नक्कीच या चेंडूवरती देखील मैदानावरती सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की इथे चहा आलेला आहे, चहाचा आनंद घ्यायचा आहे, चहा प्यायचा आहे, सर्वांना विनंती असेल तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. आणि इथे आपण पाहतोय सुंदर पर्याय डान्सिंग डाऊन द फटका समोर खेळलेला लॉंग ऑन रेझांमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवले. एक धाव देखील दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 8 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सुरेख पद्धतीची गोलंदाजी साकारताना तुषार मैदानावरती पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 4च धावा खर्च केलेला आहे. इथून पुढे देखील 8 चेंडूमध्ये 28 धावींची गरज असणार आहे. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक मैदानावरती पाहायला मिळाली. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. 4 धावेनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतो. चला स्कोर धावफलक आपण पाहतो की 8 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळते. सर आपण तुम्हाला धावफलक इथे कळवणार आहोत. तुम्ही सामना चालू करून घ्यायचा आहे. या षटकातील आपण पाहतो शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे मैदानावरती. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळलेला फटका, बॉल ब्रेक ड्राईव्ह इथे मैदानावरती पाहायला मिळाला. झेल सुटला. खूप सुरेख पद्धतीचा नक्कीच तिथे चेंडू अडवलेला आहे आणि या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 9 धावा. धुरंधर वॉरियर्स टीम विजयासाठी इथून पुढे देखील आपण पाहतो 9 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असणार आहे. चला स्पीडअप करून घ्यायचे. चला स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 23 धावांची आवश्यकता विजयासाठी धुरंधर वॉरियर्स टीमला. लॅपिंग 11 टीमने चांगल्या पद्धतीचा धावफलक उभा केला. पहिल्या षटकामध्ये देखील चांगल्या पद्धतीची कामगिरी पाहायला मिळाली. इथे देखील नो स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला सुवर्ण संधी आहे तिथे षटकार खेळण्याची आणि पुढचा असणार आहे फ्री. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा आणि सुंदर असा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. चला स्पीडअप करून घ्या. 5 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 16 धावींची आवश्यकता. सामना अजून देखील ऑन आहे मित्रांनो. धुरंधर वॉरियर्स टीम चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना मैदानावरती पाहायला मिळतील. पुढचा चेंडू इथे देखील मोठा फटका समोर खेळलेला आणि तिथे देखील चौकार पाहायला मिळतोय. सामना ऑन आहे मित्रांनो. सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. आदिनाथ स्ट्राईकला अभिषेक पुढे उभा आहे. सुंदर पद्धतीची बॅटिंग करतोय. पुढील चेंडू आणि इथे यष्ट्या उडवल्या जातात सुंदर पद्धतीचा. तिथे नक्कीच विकेट म्हणावी लागेल. मैदानामध्ये ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मैदानावरती पडलेली आहे. चला खेळाडू चला चला. फलंदाज बाद आहे का? नाही का? पंच फलंदाज बाद आहे का? पंच डिसिजन फास्ट घ्यायचंय. पंच तिसरे पंचांकडे कुठे सर? ऑन फील्ड तुम्ही स्वतः डिसिजन द्यायचं सर. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. इथे डिसिजन आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचाने कळवलंय फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. चला तिसऱ्या पंचाने कळवलंय फलंदाज बाद आहे. चला नवीन बॅटर मैदानावरती सज्ज व्हा. चला नवीन बॅटर. चला नवीन बॅटर. चला शांताराम इथे आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतील. लेजंड प्लेयर आहेत. मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. चौकार षटकार त्यांना इथे खेळावं लागतील. कित्येक वेळा आपण पाहिलं सामने जिंकून देण्याची महत्वाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतील. इथे देखील बोल्ड आउट झालेले आहेत आणि इथे आपण पाहतो की शांताराम सर देखील बाद झाले. नवीन फलंदाज चला फास्ट रनिंग. 2 चेंडूमध्ये 12 धावींची गरज. अजून देखील सामना ऑन आहे. आपण पाहिलं तिथे जर शांताराम सर राहिले असते तर नक्कीच सामना फिनिश केलेला असता. परंतु यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता तिथे ते बाद झाले. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल.
2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. काय सामना रंगलाय आणि षटकार नाही का. सुरेख पद्धतीचा तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षण उभा करून ठेवलेला होता आणि नक्कीच इथे या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की इथे लॅपिंग 11 हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केलेला आहे. अजून देखील सामना ऑन आहे. इथे कदाचित नो बॉल टाकला, षटकार पडला तर अजून देखील सामना फिरू शकतो मित्रांनो. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतोय फटका समोर खेळलेला आणि इथे आपण पाहतोय लॅपिंग 11 हा संघ विजय ठरलाय. तर पुढील सामन्याचा आपण पाहतोय की पुढे ऑनेक्स टायगर्स